नमस्कार. आपण बघत आहात एबीसी न्यूज. आजची धक्कादायक बातमी. बदनापूर येथील कॅनरा बँकेत बनावट सोने तारण ठेवून 7,31,00,000चा घोटाळा उघड झाला आहे. बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात असून या घोटाळ्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जालन्यात बँकेत होत असलेल्या घोटाळ्यांचं सत्र सुरूच असून आता आणखी तिसरा बँक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. बदनापूर येथील कॅनरा बँकेत बनावट सोने तारण ठेवून तब्बल 7,31,00,000ची फसवणूक झाल्याचं उघड झाली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात बँक मॅनेजरचाही समावेश आहे. 22 एप्रिल 2026 रोजी बँकेत तपासणी सुरू असताना काही पाकिटात बनावट सोने असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर सखोल चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. बँकेचे अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्रॉंग रूममधून सोन्याच्या वस्तू चोरून खिशात ठेवत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. एक बाब समोर आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामध्ये काय सविस्तर माहिती आहे? बदनापूर शहरातील कॅनरा बँकची शाखा आहे. काल त्यांचे महाव्यवस्थापक यांनी बँकेत येऊन त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवलेल्या आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं. त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता सीसीटीव्ही फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले. अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे.